जिल्ह्यात सापडली चमत्कारिक विहीर. बीडच्या एका चमत्कारित विहिरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. एका शेतकऱ्याच्या शेतातल्या विहिरीत अचानक एक चमत्कार झाला, ज्यामुळे लाखो लोकांची गर्दी आता तिथे जमा होती. एक विहीर जी बीडच्या एका छोट्या गावात आहे. जी विहीर दिसताना एकदम साधारण दिसते, जिच्यात थोडासा पाणी आहे. पण या विहिरीत झालेला चमत्कार गावातल्या लोकांना माहिती होता, पण तो गावातल्या लोकांनी दाबून ठेवला. पण एक दिवस एक पत्रकार जेव्हा या विहिरीपाशी गेला, तेव्हा त्याला विहिरीपाशी काहीतरी जाणवलं, की ज्यामुळे त्यानं तो विहिरीचा व्हिडिओ काढला आणि तो इंटरनेटवर टाकणार. पण तो टाकण्यास आधी ती विहीर ज्या शेतकऱ्याची होती, त्या शेतकऱ्याशी त्यानं संपर्क साधला असता. त्या शेतकऱ्याला पत्रकारानं त्या विहिरीचा व्हिडिओ दाखवला आणि मग शेतकऱ्यानं जे गुपित उघडकीस आणलं, तो जो चमत्कार त्या पत्रकाराला सांगितला, ते ऐकून पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली. या विहिरीचा व्हिडिओ व्हायरल होण्याचा वेग इतका जबरदस्त आहे की एकाच दिवसात करोडो लोकांनी या विहिरीचा व्हिडिओ पाहिलाय, ज्यामुळे बीडच्या या छोट्या गावात लाखो लोकांची गर्दी काही तासातच झाली. मग अचानक या विहिरीमध्ये नेमका असा काय चमत्कार झाला? या गावातल्या लोकांनी या विहिरीचा चमत्कार का दाबून ठेवला होता? या विहिरीच्या मालकान म्हणजेच त्या शेतकऱ्यान विहिरीविषयी नेमकं काय रहस्य सांगितलं? या विहिरीच्या चमत्काराच गावाला नेमका काय फायदा होतोय? या विहिरीच रहस्य काय? अचानक एका दिवसात ही विहीर पाहायला लाखोंची गर्दी होतीये. चला जाणून घेऊया या चमत्कारिक विहिरीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एका अशा रहस्यमयी चमत्कारी विहिरीबद्दल आपण माहिती घेतोय, की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय. या विहिरीचा व्हिडिओ जेव्हा एका पत्रकारानं सोशल मीडियावर टाकला, तेव्हा काही तासातच लाखो लोकांची गर्दी या विहीर पाहायला झाली. बीडच्या एका छोट्याशा गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतातली ही विहीर आहे आणि त्याच विहिरीचा चमत्कार देशात व्हायरल झाला. खरं तर ही विहीर त्या शेतकऱ्यांखाली होती. या विहिरीमध्ये एक चमत्कार होत होता. या चमत्कारामुळे गावाला एक फायदा होत होता. त्यामुळे गावातल्या लोकांनी हा चमत्कार लपून ठेवला. पण जेव्हा एका पत्रकारानं या विहिरीचा व्हिडिओ काढला आणि या व्हिडिओमुळे अक्षरशः करोडो लोकांनी हा चमत्कार पाहिला. हा व्हिडिओ पाहायला लाखो लोकांची गर्दी झालीये. ही विहीर पाहायला आता तिकीट लावले. सुरुवातीला ही विहीरच रहस्य फक्त त्या गावातल्या काही मोजक्या लोकांनाच माहीत होतं. पत्रकार विहिरीजवळ गेला, त्यानं व्हिडिओ काढणं सुरू केलं. त्याला काहीतरी जाणवलं. त्याला काहीतरी अनामिक जाणवलं. तो खरोखर दिवस साधारणच होता. एक पत्रकार काही दिवसांपूर्वी शूटिंग काढायला एका शेतात गेला होता. त्याला पिकाची शूटिंग काढायची होती. त्याला आयुष्यात वाटलं नव्हतं की तो एक चमत्कार विहिरीचा साक्षीदार होणार आहे. तो शेतात गेला. शेताजवळ विहिरी दिसली. विहिरीपाशी तो पिकाचे व्हिडिओ काढत होता. व्हिडिओ काढता काढता त्याच्या एक गोष्ट लक्षात आली. त्याला काहीतरी जाणवलं. पण जेव्हा त्यानं विहिरीच्या मालकाला, त्या शेतकऱ्याला बोलवलं, त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर त्याला जे समजलं, जे विहिरीच रहस्य होतं, ते ऐकून तो पत्रकार थक्क झाला. या विहिरीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झालीये. मग या विहिरीत नेमकं काय आहे? कोणता चमत्कार या विहिरीत दडलाय का? हा चमत्कार लोकांनी दाबून ठेवला होता का? करोडो लोकांनी हा व्हिडिओ पाहून अक्षरशः थक्क झाले सगळे. आता उघड होणार होतं. शेतकऱ्याचे रहस्य संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर येणार होतं. महाराष्ट्राच्या अनेक शेतामध्ये अनेक विहिरी असतात. काही जुने असतात, काही नव्या असतात. जुन्या विहिरीमध्ये काही रहस्य दडलेले असतात. पण या चमत्कारी विहिरीच रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला 10 वर्षामागे जावं लागेल. कारण की शेतकऱ्यांना जेव्हा या पत्रकाराला सांगायला सुरुवात केली, तेव्हा त्यानं सांगितलं 10 वर्षापूर्वीची गोष्ट. शेतकरी म्हणाला, 10 वर्षापूर्वी माझ्याबरोबर एक गोष्ट घडली होती, ज्यामुळे ही चमत्कारिक विहीर मी खोदू शकलो. जेव्हा चमत्कारी व्हिडिओचा व्हायरल झाला, आपण अनेकदा पाहतो, शेतीमध्ये अनेक जुन्या विहिरी असतात. त्या विहिरीमध्ये भरपूर रहस्य दडलेले असतात. काही जुन्या विहिरींमध्ये भूतप्रेत असतात असं म्हटलं जातं. तर काही जुन्या विहिरीच्या जवळून रात्री जाताना घुंगराचा आवाज येतो. तर काही विहिरींच्या शेजारून जाताना आपल्याला कुणीतरी आतून बोलवतोय असाही भास होतो.
काही विहिरीतून कोणी आपल्याला आवाज देतोय असाही भास होतो. पण ही विहीर अत्यंत वेगळी होती. बाकीच्या विहिरींमध्ये आणि याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता, कारण की याच्यातला चमत्कार हा अतिशय नवीन होता. या विहिरीच रहस्य सांगताना शेतकरी म्हणाला की 10 वर्षापूर्वी माझ्यासोबत एक प्रसंग घडला होता, ज्यामुळे या विहिरीचा चमत्कार सुरू झाला. त्या काळात शेतकऱ्याचे दिवस जेमतेम होते. 10 वर्षापूर्वी या शेतात विहीर नव्हती. शेतीला पाणी नव्हतं. त्यानं बोर मारून पाहिलं, तिथं पदरी निराशा आली. पैसे कमी होते म्हणून शेतकरी हवालदिल झाला. तो शेतकरी तरी सांगत होता, 10 वर्षापूर्वी माझ्या शेतीला खूप कमी पाणी होतं. पाणीच नव्हतं. सुरुवातीला एक बोर घेतला. शेतीची गरज भागत नव्हती. भरपूर पाणी पाहिजे होतं. शेवटी त्याने एका पाणी पाहणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तीला बोलवलं. त्याला पांडी म्हणतात. त्या व्यक्तीला बोलावून आणलं. तो व्यक्ती वृद्ध होता. पांडी म्हणजे अशी व्यक्ती की नारळाच्या मदतीने पाणी पाहतो. तो वृद्ध व्यक्ती सरळ रेषेत शेतात आला. शेतात गेल्यावर त्यांनी नारळ तळ हातावर ठेवला. तो नारळ घेऊन शेतभर फिरू लागला. 10 वर्षापूर्वी तो नारळ घेऊन पाणी पाहणारा व्यक्ती त्याच्या हातात शेतात फिरला. तो एक असा पॉइंट सांगणार होता की जिथे विहीर होती. आणि याच विहिरीचा चमत्कार आज देशात व्हायरल होणार होता. 10 वर्षापूर्वी तो पाणी पाहणारा व्यक्ती सरळ रेषेत चालल्यानंतर, समांतर रेषेत चालल्यानंतर तो एक थोड्याशा जागेवर थंबकला. तिथेच तो गोल गोल फिरू लागला. फिरता फिरता एका लिंबाच्या झाडाजवळ थांबला. आणि इथेच घडला तो चमत्कार. 10 वर्षापूर्वी त्याच्या हातातलं नारळ अचानक वर झालं. तर हदीत ताट उभं राहिलं. आणि हाच होता या विहिरीचा पहिला संकेत. 10 वर्षापूर्वी या विहिरीच्या पाण्याने दिलेला पहिला संकेत या वृद्ध माणसानं पुन्हा एकदा त्या जागेवर नारळांनी तपासणी केली. तो नारळ तिथे ठेवला. प्रचंड मोठी फुली मारली. एक अशी खून केली आणि त्याने शेतकऱ्यांना सांगितलं की ही विहीर खोद, तुला जास्त पाणी लागेल. ही विहीर पुढे जाऊन इतका मोठा चमत्कार करेल की तुझा विश्वासच बसणार नाही. संपूर्ण गावाला चमत्काराचा फायदा होईल. कारण या विहिरीमध्ये चमत्कार घडलाय. 10 वर्षापूर्वी एका वृद्ध व्यक्तीने गावाला फायदा देणारी एक विहीर होईल असं सांगितलं होतं. वृद्ध व्यक्तीने सांगितलेला तो चमत्कार जगासमोर आलाय. पण त्यावेळेस तो शेतकरी गोंधळला होता. शेतकरी म्हणा, चमत्कारी विहीर म्हणजे काय? त्यावेळेस मला समजलं नाही. त्या वृद्ध माणसाने एवढंच सांगितलं की एक दिवस या विहिरीचा चमत्कार संपूर्ण देशात व्हायरल होईल. ही विहीर संपूर्ण गावाचा उद्धार करेल. शेतकऱ्याला सुरुवातीला त्याच्यावर विश्वास बसला नाही. त्याला वाटलं, गुप्तधन तर नाही ना, भूतप्रेत तर नाही ना, देवधर्माचा काही प्रॉब्लेम तर नाही ना. तो वृद्ध माणूस म्हणाला, आजपर्यंत मी हजारो विहिरी पाहिल्यात, पण मला इथे एक शक्ती जाणवली. एक अशी शक्ती, मी माझ्या अनुभवातून सांगतोय की विहीर चमत्कार करेल. ही घटना होती 10 वर्षापूर्वीची. ज्या दिवशी शेतकऱ्याला एका तज्ज्ञानं पाणी सांगितलं होतं, विहीर खोदायच्या आधी पाणी तपासल आणि चमत्काराचा संकेत त्या वृद्ध व्यक्तीनं सांगितला होता, गावाचं भलं होईल. ही त्या ठिकाणी विहीर खोद. त्यानं विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. पैसे नव्हता. सरकारी योजनांचा शोध घेतला. सगळीकडे पाहिलं. नातेवाईकांकडून पैसे उसनं घेतले. 10 फूट साधारण विहीर खोदली. एक मोठा चमत्कार लागला. आणि त्यावेळेसच घडला तो चमत्कार, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. झालं असं विहीर खोदताना 10 वर्षापूर्वी तिथे स्फोट घडून आणावा लागला. स्फोटासाठी तयार झाली. स्फोटाला वायर जोडल्या. 2 बटन दाबायचं होतं. पहिलं बटन दाबलं, 2 सेकंदात स्फोट होणार होता. दुसरं बटन दाबायच्या आधी तिथे एक विचित्र गोष्ट घडली. तिथे विहिरीच्या शेजारी असणाऱ्या कडुलिंबाच्या झाडीत पक्ष्यांचा थवा जोरात ओरडू लागला. त्याचा आवाज इतका मोठा झाला की कोणी दुसरं बटन दाबायचं राहून गेलं. त्याला वाटलं, कोणी प्राणीत विहिरीत पडला का? एखादा पक्षी पडलाय? पाहतात तर काय, तिथे एक मजूर अडकला होता. आणि या चमत्कारामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला. ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 10 वर्षापूर्वीच ही विहीर खोदताना 2 चमत्कार झाले.
10 फुटाची विहीर झाली, 20 फुटाची झाली. विहिरीला पाणी लागलं, पण ते खूपच कमी. शेतकऱ्याला वाटलं, तो वृद्ध माणूस खोट बोलला. त्या वृद्ध माणसाचे शब्द कानात घुमायचे. 10 वर्षापूर्वी ज्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं, त्या वृद्धाचे शब्द त्याला आठवले, की हा विहीर एक दिवस चमत्कार करेल. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं. एका वर्षी प्रचंड दुष्काळ पडला. त्याची पीक जळवली. त्याले तो रात्री निराशेत झोपला. पण दुसऱ्या दिवशी सकाळ उठून पाहतो तर काय, ती विहिरीच पाणी वाढलं होतं. आणि हेच विहिरीच तिसरं रहस्य होतं. प्रत्येक उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी व्हायचं. ती पूर्ण कोरडी पडायची. आणि अखेर तो चमत्काराचा क्षण जवळ येत होता. ज्या वेळेस तो पत्रकार विहिरीजवळ जाऊन त्यात चित्रीकरण करणार होता आणि जगासमोर त्या विहिरीचा चमत्कार उघड करणार होता. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि याही शेतकऱ्याची विहिरी ही काहीच त्या ठिकाणी त्याच्यात पाणी राहिलं नव्हतं. पण अक्षरशः गावातले लोक त्याला विचारत होते की तुझ्या विहिरीत पाणी आहे का? तो म्हणला ना. तो नाही म्हटला. विहिरी शेजारी उभा राहून जणू काय त्यान विहिरीन त्याच मरण ऐकून घेतला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या विहिरीपाशी गेला, तर त्या विहिरीच पाणी 50 ते 60 फूट वर आलं होतं. जमिनीपर्यंत पाणी पोचलं होतं. संपूर्ण गावात दुष्काळ, प्यायला पाणी कुठे नाही. ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट त्याच्या विहिरीला अक्षरशः संपूर्ण गावाला पाणी देणारी जीवनदायिनी विहीर बनवली. आणि तेव्हापासून या विहिरीमध्ये कधीच पाणी कमी झालं नाही. विहीर इतके पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली की याच विहिरीमधून अगदी 5 गावांना टँकरन पाणी पुरवठा झाला. तरी या विहिरीच पाणी हटत नव्हतं. आणि अक्षरशः संपूर्ण गावामध्ये या विहिरीची चर्चा होऊन चमत्कारिक विहीर म्हणून झाली. कुठं उद्या या विहिरीने लोकांची ताण भागवली, गुरांना जीवनदान दिलं, पिकाला पाणी दिलं. अशी चमत्कारिक विहीर त्या ठिकाणी आलेली आहे. तर याच विहिरीचा त्या ठिकाणी भर दुष्काळामध्ये पाणी दिसलं आणि या पत्रकारांनी त्याचा व्हिडिओ काढला. आणि ज्यामुळे हजारो लोक तिथे आज भेट देत आहेत. बीड सारख्या दुष्काळी भागात या विहिरींना अशा प्रकारे पाणी द्यावं म्हणजे एक प्रकारचा हा चमत्कार आहे. शेती त्या शेतकऱ्याची गरज भागवून दुसऱ्या लोकांना पाणी द्यायला मागे पुढे पहाटिपा भागाचा चमत्कार म्हणावा. तुम्हाला चमत्कार कशा वाटल्या? अशा विहिरी तुमच्या गावात, तुमच्या एरियामध्ये आहेत का? कमेंट करून नक्की कळवा. चॅनल